Hello all and welcome to today's English session. मी मानसी तुमच्या आजच्या सेशन मध्ये स्वागत करते. आज आपण तुमची जी पोयम होती अ टीनेजर्स प्रेयर तिचं आज आपण पुढले जे काही कार्य बाकी होते ते करू आणि समजू. तर चला बघूया ही पोयम अ टीनेजर्स प्रेयर. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये ही जी पोयम होती तुमची अ टीनेजर्स पोयम ती वाचली, रिसाइट केली आणि आपण त्याचा अर्थ समजलो. आज आपण त्याचे बाकीचे जे पार्ट्स आहेत त्यांना पण समजू. तर बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. सगळ्यात पहिले आपण याचं बघू की राईम स्कीम काय आहे. तर त्याच्या आधी आपल्याला समजावं लागेल की राईम स्कीम असतं काय. राईम स्कीम म्हणजे जे तुमची पोयमची लास्ट जो अक्षर असतो, लास्ट जो शब्द असतो त्याला आपण बघायचं प्रत्येक लाईनीचं आणि त्याच्यावरनं तिला राईम स्कीम द्यायची. ही ए बी सी डी असं करून आपण देतो. तर फर्स्ट जे शब्द असतो, फर्स्ट जी लाईन असते त्याला आपण ए, नेहमी तिला एच म्हणतो. तर हे बिगिनिंग्स ए, मेक. बिगिनिंग्स आणि मेक हे दोन वेगळे वेगळे शब्द आहेत टाईपचे. तर ह्यांच्यामध्ये काहीच साम्यता नाहीये. बिगिनिंग्सचं अलग उच्चारण होतंय आणि मेकचं अलग होतंय. तर हे झालं ए आणि हे झालं बी. सेकंड लाईन आहे म्हणून ती बी झाली. तसंच थर्ड लाईन बघू आपण, चूज. आपण ह्याच्यात नेहमी शेवटला वर्ड पाहतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हे झालं ए बिगिनिंग्स, मेक बी, चूज सी. ठीक आहे. तर म्हणजे ए बी सी हे ह्याची राईम स्कीम झाली. आता फोर्थ लाईन आपण बघू, टेक. टेक जे आहे ते हे मेक शी जे आहे राईम करते, म्हणजे एकासारखं आहे. मेक आणि टेक हे रायमिंग वर्ड्स आहेत. तर म्हणून हा जो आहे ह्याला आपण फोर्थ लाईनला डी न म्हणून बी म्हणू, कारण की हे मेक सारखाच हा शब्द आहे टेक. त्याची राईम स्कीम काय झाली, ए बी सी आणि बी. ए बी सी बी हे याची राईम स्कीम झाली. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही पोयम असेल तर त्याची राईम स्कीम बघू शकताय. या पोयमचा कुठलाही पॅराग्राफ जर तुम्ही उचलला तर त्याची राईम स्कीम हीच राहील, अशीच राहणार आहे. सपोज आपण हिचं हा जो पॅराग्राफ आहे ह्याला उचला, हा जो स्टॅन्झा आहे त्याला, नो ए, कारण की फर्स्ट लाईन आहे तर ए. तसंच वे, तर नो आणि वे ह्याच्यामध्ये काहीच साम्यता नाहीये, तर हे बी झालं. क्लीन हे पण या दोन्हीपेक्षा वेगळा शब्द आहे, तर सी झालं. आणि डे, तर हा डे जो शब्द आहे तो वेशी राईम करतोय म्हणून ह्याचं परतचे झालं बी. ए बी सी बी. तर अशा प्रकारे ही या पोयमची राईम स्कीम झाली. तुम्ही जेव्हा या पोयमचे अप्रिसिएशन लिहाल तेव्हा तुम्हाला हे सगळं ह्याच्यात लिहावं लागेल की राईम स्कीम ह्याची काय आहे, पोयमचं टायटल, पोयमचे ऑथर, असं सगळं तुम्हाला लिहावं लागतं. तर म्हणून या गोष्टीला तुम्हाला नीट प्रकारे समजणं जरुरी आहे. ह्याच्यानंतर आपण जर रायमिंग वर्ड्सची गोष्ट करू तर हे तुम्हाला आता समजणं फारच इझी होऊन गेलं आहे की ह्याच्यातनं रायमिंग वर्ड्स कोणते आहे. रायमिंग वर्ड्स म्हणजे ज्यांचं उच्चारण एकासारखंच असतं. तर ह्याच्यात तुम्ही बिगिनिंग्स, मेक, चूज, टेक. तर मेक, टेक हे रायमिंग वर्ड झाले, कारण की एकासारखं यांचं उच्चारण होत आहे, मेक, टेक. तसंच जर आपण सेकंड स्टॅन्झामध्ये बघू तर लाईफ, सक्सेस, रोड, डिस्ट्रेस. तर सक्सेस, डिस्ट्रेस हे ह्याचे रायमिंग वर्ड झाले. अजून बघा, लॉर्ड, सी, राईट, मी. सी मी हे ह्याचे रायमिंग वर्ड झाले, सी मी. परत बघूया, नो, वे, क्लीन, डे. तर काय झालं याचं, वे, डे. हे वे, डे एकासारखे शब्द आहेत, तर हे पण रायमिंग वर्ड झाले. अजून बघूया लास्ट मध्ये, ओव्हर, सी, बेस्ट, मी. तर आता ह्याच्यात काय रायमिंग वर्ड झाले तुम्ही सांगा बरं. येस, व्हेरी गुड, शाबाश. सी मी, तर हे ह्याचे रायमिंग वर्ड झाले. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही पोयमचे रायमिंग वर्ड्स यूज करू शकतो. रायमिंग वर्ड्स हे कुठेही असू शकतात. जसं या पोयम मध्ये सेकंड अँड फोर्थ लाईन हे रायमिंग वर्ड्स आहेत. तर जरुरी नाही की प्रत्येक पोयम मध्ये असंच असतो. कोणत्या पोयम मध्ये फर्स्ट सेकंड पण असू शकतं, फर्स्ट थर्ड पण असू शकतं, किंवा फर्स्ट अँड फोर्थ पण असू शकतं. तर हे तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे की डिपेंड करतं, प्रत्येक पोयमचं वेगळं असतं. आता आपण या पोयमचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत त्यांना एकदा डिस्कस करूया. फर्स्ट क्वेश्चन याचा पहा,
व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम, म्हणजे स्पीकरचा एज ग्रुप काय आहे या पोयम मध्ये. तर जसं तुम्हाला माहिती आहे ही पोयम कोणी म्हणतीये, ही पोयम टीनेजर्स प्रेयर आहे, म्हणजे टीनेजर म्हणतोय ही पोयम. तर तुम्हाला मी लास्ट सेशन मध्ये सांगितलं होतं की टीनेजरचं वय काय असतं, त्याचा वयाचा गट काय असतो. तुम्हाला लक्षात येते सांगा बरं. येस, शाबाश. तर टीनेजरचा वयगट असतो 13 to 19. ह्याच्यात जर तुम्ही लक्ष द्याले तर 13 पासून घेऊन 19 पर्यंत जितकेही शब्द आहेत त्याच्यात लास्ट मध्ये टीन लागतं. पहा मी बोलते, तुम्ही ऐका. 13, 14, 15, 16, 17, 18, 19. तर 13 पासून घेऊन 19 पर्यंत या प्रत्येक शब्दामध्ये टीन लागतं. तर तुम्हाला लक्षात करणं आसान राहील. जर आपण 13च्या आधी पाहू तर 12, तर त्याच्यात काही नाहीये. आणि तसंच 19च्या नंतर पाहू तर 20, तर त्याच्यातही काही नाहीये. तर काय झालं एज ग्रुप ऑफ द स्पीकर 13 to 19. नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. स्पीकरला म्हणजे जे हे पोयम म्हणतंय म्हणजे टीनेजर, त्याला कोणते डिसिजन्स, कोणते निर्णय घ्यावे लागतील. तर त्याला काय निर्णय घ्यावे लागतील की जे राईट आहे जे रॉंग आहे ते त्याला निर्णय घ्यावे लागतील की आपल्याला राईटचा साथ द्यायचा आणि रॉंग म्हणजे जे गलत आहे त्याला सोडायचंय, असं त्याला हे सगळं निर्णय घ्यायचे. व्हॉट डज इच न्यू डे फॅच. फॅच म्हणजे काय, आणतं. प्रत्येक नवीन दिवस काय आणतो. फॅच म्हणजे ब्रिंग आपण म्हणू शकतो. ठीक आहे, ब्रिंग म्हणजे आणणं. तर प्रत्येक नवीन दिवस काय आणतो. आता या पोयम मध्ये पहा काय लिहिलंय, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, म्हणजे प्रत्येक नवीन दिवस नवीन बिगिनिंग, नवीन आरंभ आणतो. हर दिवस आपल्याला नवीन असतो, वेगळा असतो. नेक्स्ट आहे हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन, की जे टेम्पटेशन्स असतात, जे मोह असतात, त्याला कसं रिॲक्ट केलं पाहिजे. ठीक आहे, जे मोह असतात, जे गलत चीज असतात, त्यांना कसं रिॲक्ट केलं पाहिजे. तर त्यांना कसं रिॲक्ट केलं पाहिजे इथे लिहिलेलं आहे त्याचंही आन्सर. लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, म्हणजे त्यांना आपण नाही म्हणू शकू अशी असा आपला रिॲक्शन असला पाहिजे की जर कधी आपल्या मार्गात टेम्पटेशन्स आले तर आपण त्याला नाही म्हणू शकू. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ऍट द एंड ऑफ हिज टीन्स, म्हणजे जेव्हा त्याची टीनेज संपेले तेव्हा जो स्पीकर आहे, जो ही पोयम म्हणतोय, तो आपल्यामध्ये कोणते फरक पाहणं चाहतोय, कोणता काय इफेक्ट आपल्यामध्ये पाहणं जातोय स्वतःच्या मध्ये. एंड ऑफ हिज टीन्स, जेव्हा त्याचं टीनेज संपेल तर तो काय पाहणं चाहतोय की तो जेव्हा आपलं मागे वळून पाहे तर त्याच्यामध्ये सगळे चांगले जितकेही गुण आहेत ते येऊन जाओ आणि तो त्याने काही पण चुकीचं कार्य केलेलं नसो आणि गॉड जे आहे, देव जे आहे ते त्याच्या बरोबर असो. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी, तर आपली बॉडीला तो क्लीन स्वच्छ ठेवणं चाहतोय. आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे, तर क्लीन आणि फिट ठेवणं चाहतोय. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ, कुणाची कंपनी चाहतोय तो या वॉक ऑफ लाईफ, म्हणजे की जेव्हा जे जीवन आहे, जीवन रूपी वॉक मध्ये तो कुणाची चाहतोय संगती, तो देवाची संगती चाहतोय. ह्याच्यात लिहिलंय ना, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तर इथे यू कोण आहे, हे यू गॉड आहे, हे यू देव आहे. तर म्हणून तो देवाला, गॉडला पाहतोय की ते त्याच्याबरोबर चालेल. तर असे हे क्वेश्चन आन्सर्स आहेत. आता आपण याची नेक्स्ट एक्सरसाइज बघू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्सेस. इथे काही अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, आपण त्यांना बघू आणि पोएम आपल्याला नीट प्रकारे माहितीये तर आपण त्याच्या अकॉर्डिंग ह्याचे आन्सर्स लिहू. अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर बॉट बाय इच न्यू डे. तर काय नवीन दिवस येतं अकॉर्डिंग टू द पोएट, प्रत्येक नवीन दिवस काय घेऊन येतं, न्यू बिगिनिंग्स, न्यू एंडिंग्स. न्यू बिगिनिंग्स, येस, व्हेरी गुड. आत्ताच आपण वाचली होती ही गोष्ट. तर ह्याच्यात तुम्ही भराले न्यू बिगिनिंग्स म्हणजे नवीन सुरुवात घेऊन येतं. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू, म्हणजे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण तोच रस्ता अपनावा जो की कुठे जातो, विच लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस किंवा ग्रेट सक्सेस. सक्सेस म्हणजे सफलता आणि डिस्ट्रेस म्हणजे खूप जास्त वरी, चिंता आणि जो खराब रस्ता असतो. तर आपल्याला कुठे जायचंय, ग्रेट सक्सेस. तर इथला आन्सर काय होईल, ग्रेट सक्सेस. नेक्स्ट आहे द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज, म्हणजे पोएट देवाला
विनंती करतोय की तो त्याची हेल्प करे, मदत करे, टू हेल्प हिम स्टँड, की तो उभा राहे कशा करता, जे माईट आहे या राईट आहे. राईट, येस, व्हेरी गुड. तर ह्याचा आन्सर झालं राईट, जे सही आहे. तर ह्याच्यात आन्सर येईल हे राईट. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. तर कवी चाहतोय की तो आपली टीनेज इयर्स जेव्हा पुढे जेव्हा मोठा होऊन जाय आणि बघे, तर ते त्याचे कसे इयर्स राहे, कसा टाइम राहे त्याचा. वर्स्ट म्हणजे अगदी बेकार किंवा बेस्ट, सर्वोत्तम. तर कसे राहतील बेस्ट. तर ह्याचा आन्सर होईल बेस्ट. आज आपण एवढी एक्सरसाइज केली. आता आपण ह्याचे जे प्रश्नोत्तर तुम्हाला समजावले ते आपण लिखित मध्ये बघूया. तर जसं की आपण सगळे क्वेश्चन आन्सर्स आधीच डिस्कस करून चुकलेले आहोत, तर आता आपण ह्याला रिटन मध्ये पाहू. म्हणजे तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये हे सगळे नोट डाऊन करा आणि नीट प्रकारे कंठस्थ करा त्यांना. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम? स्पीकरची एज ग्रुप काय आहे? एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम इज 13 to 19. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक? स्पीकरला म्हणजे जो बोलतोय ही कविता म्हणजे टीनेजरला कोणते डिसिजन, कोणते निर्णय घ्यावे लागतील? टेक म्हणजे घेणं. द स्पीकर हॅव टू टेक द डिसिजन ऑफ चुझिंग द राईट पाथ ऑफ लाईफ लाईंग बिफोर हिम. म्हणजे स्पीकरला हे निर्णय घ्यावे लागतील, हे निर्णय घ्यायचे ऑफ चुझिंग. ठीक आहे, म्हणजे की त्याचं ऑप्शन आहे त्याजवळ की या तर तो सही राहावरती जाय या गलत मार्गावरती जातो. त्याला चूज करायचं आहे राईट पाथ, जो करेक्ट पाथ आहे, सत्तेचा मार्ग आहे ऑफ लाईफ. ठीक आहे, जीवनात जो सत्तेचा मार्ग आहे सही आहे त्याला चूज करायचं लाईंग बिफोर हिम, जे त्याच्या समोर आहे. तर दोन रस्ते असतात आपल्याजवळ, एक सही एक गलत. आपल्याला राईट पाथ जो आहे तो त्याचाच निर्णय घ्यायचा आहे की आपण त्याला चूज करू आणि त्याच्यावरती चालू. तर स्पीकरला आपण हेच डिसिजन, हेच निर्णय घ्यायचा आहे. नेक्स्ट पहा, व्हॉट डज ईच न्यू डे फॅच? म्हणजे प्रत्येक नवीन दिवस काय आणतो? ईच न्यू डे फॅचेस न्यू बिगिनिंग्स. म्हणजे प्रत्येक नवीन दिवस नवीन बिगिनिंग्स म्हणजे नवीन आरंभ, नवीन सुरुवात आणतो. फॅचेस म्हणजे आणणं, ब्रिंग. ठीक आहे, ह्याच्याकरता तुम्ही दुसरा शब्द जो वापरू शकता तो आहे ब्रिंग. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन? कुणाला, एका व्यक्तीला टेम्पटेशन जे असतात, जे मोह असतात, जे चुकीच्या गोष्टी असतात, त्यांना कसं रिॲक्ट करायचं, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची? वन शुड स्ट्रिक्टली से नो. म्हणजे कुणाला जर टेम्पटेशन आलं तर त्याला स्ट्रिक्टली नो म्हणायचं, म्हणजे नाही म्हणायचं टू द टेम्पटेशन. कोणताही टेम्पटेशन आला, कोणतीही चुकीची वस्तू आली तर त्याला नाही म्हणणं, एवढं त्याच्यात बळ असला पाहिजे. दॅट कम्स इन हिज वे. काही पण वस्तू अशी त्याच्या मार्गात आली तर त्याला नाही म्हणायचं, एवढं त्याच्यात शक्ती असली पाहिजे. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ऍट द एंड ऑफ हिज टीन्स? म्हणजे स्पीकर जो आहे तो काय आपल्यामध्ये इफेक्ट पाहणं चाहतोय जेव्हा त्याची टीनेज संपेल? तर आन्सर आहे द स्पीकर विशेस द कंपनी ऑफ गॉड. तर जो स्पीकर आहे तो देवाची कंपनी चाहतो. बिकॉज बाय द टाइम हिज टीनेज इयर्स आर ओव्हर. म्हणजे जेव्हा त्याचे टीनेज इयर्स संपेले, he will know that the life he lived under the guidance and help of the Almighty was the best. Almighty म्हणजे हेही आपण गॉड करताच यूज करतो हा वर्ड. लॉर्ड, अल्मायटी, गॉड. ठीक आहे, हे सगळे शब्द आपण देवा करता, गॉड करता यूज करतो. आणि जेव्हाही आपण गॉड हेच आपण काही लिहितो तर तेव्हा आपण त्याला कॅपिटल मध्ये लिहितो. हे बघा तुम्ही, तसं आपण जे आहे सेंटेन्सच्या मध्ये कॅपिटल लेटर नाही लिहत अनलेस अँड अनटिल की ते प्रॉपर नाउन असते. पण इथे आपण हे बघा, गॉडचं जी पण कॅपिटल लिहिलं आणि अल्मायटीचं ए पण कॅपिटल आहे. तर हे म्हणतात की तो देवाचा साथ चाहतोय, कारण की ही विल नो, जेव्हा त्याची टीनेज संपेल तर त्याला माहिती राहिले की तो जो जीवन जिलाय तो अंडर द गायडन्स, म्हणजे की देवाच्या मार्गदर्शन मध्ये आणि देवाच्या हेल्प मध्ये तो ते जे जीवन होतं ते बेस्ट होतं, ते सर्वोत्तम होतं. कारण की त्याच्यात देव त्याच्या बरोबर होते, देवाने त्याला मार्गदर्शन केलंय. तर असं तो चाहतो, असं तो इच्छित आहे. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी? तो आपली बॉडी कशी चाहतोय ठेवणं? द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी फिट. फिट ठेवणं चाहतोय कारण की फिटनेस ही बहुत जरुरी असते. अँड कीप इट क्लीन ईच डे. आणि स्वच्छता जरुरी आहे, स्वच्छ चाहतो प्रत्येक दिवस. वेन टेम्पटेशन्स अट्रॅक्ट हिम टू डू रॉंग. जेव्हाही कोणतेही गलत वस्तू, कोणतेही टेम्पटेशन्स, मोह
त्याच्या रस्त्यात ये आणि त्याला अट्रॅक्ट करे, त्याला आकर्षित करे काही पण चुकीचं करायला. तर तेव्हा तो आपली बॉडी क्लीन राहील, तर त्याचा माइंड पण त्याचं ठीक राहील. तर अशा प्रकारे तो हे चाहतोय की माइंड अँड बॉडी सगळं क्लीन अँड फिट राहील. लास्ट क्वेश्चन आहे, हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ? कुणाची कंपनी चाहतोय तो जीवनात? द पोएट विशेस फॉर द कंपनी ऑफ गॉड इन द वॉक ऑफ लाईफ. तर देवाची कंपनी चाहतोय तो आपल्या जीवनामध्ये. तर अशा प्रकारे आज आपण हा सेशन पूर्ण केला आणि आपण शिकलो की कसं क्वेश्चन आन्सर्स आपल्याला कसे लिहायचे आहेत, त्याला लिहायचा तरीका. त्याच्याबरोबर आपण आज रायमिंग स्कीम शिकलो, रायमिंग वर्ड्स पाहिले आपण की कसं पाहतात, आणि रायमिंग स्कीम सुद्धा शिकलो. आपण फिलअप्स पण पाहिले की त्यांच्यामध्ये कसं आपल्याला चूज करायचंय आणि कशा प्रकारे त्यांना भरायचंय. तर अशा प्रकारे आजचा आपला सेशन संपतो. तुम्ही लोक नीट राहा, स्वस्थ राहा आणि खुश राहा नेहमी, कारण की खुशी ही आपल्या जीवनात बहुत जरुरी आहे. बी हेल्दी, बी हॅपी, स्टे सेफ. थँक यू. हॅव अ नाईस डे.